आपल्या सर्वांसाठी विशेषतः ज्यांनी महाराष्ट्रात रेल्वे स्टेशनवरती खाणं पिणं केलेलं आहे, मुंबईत ज्यांनी लोकलमधून प्रवास केलेला आहे, त्यांच्यासाठी रेल्वे स्टेशनवरचं रेस्टॉरंट्स किंवा छोटी दुकानं किती महत्त्वाची असतात हे आपल्याला माहिती आहे। इथे खाद्यपदार्थ आता महागणार अशी आज बातमी आली होती, मात्र ही दरवाढ स्थगित करण्यात आली। मध्य रेल्वेचा प्रवाशांना त्यामुळे मोठा दिलासा मिळतोय। 13 रुपयांचा वडापाव 20 रुपयांपर्यंत जाणार होता आणि अशाच प्रकारे 5 ते 7 रुपयांची वाढ होणार होती। 1 जूनपासून ही दरवाढ लागू होणार होती, मात्र ती आता थांबवण्यात आली। रेल्वे प्रशासनाकडून दरवाढीच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। धनंजय दळवी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। धनंजय, प्रसन्न सर, आपण जर पाहिलं तर 1 जून पासून खरं तर ही दरवाढ होणार होती। वडापावचे दर जे आहेत किंवा इतरही जे रेल्वेमध्ये मिळणारे पदार्थ आहेत त्यांचे दर वाढणार होते, मात्र आता ते दर पुन्हा त्या सगळ्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि आहे त्या भावातच हा वडापाव मिळणार आहे। म्हणजे वडापाव जो आहे तो 13 रुपयांना मिळत होता आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर समोसा पाव हा 12 रुपयांना मिळत होता, मात्र त्याचे दर हे 20 रुपये करण्यात आले होते। मात्र आता ते दर पुन्हा आहे तसेच करण्यात आलेले आहेत। तो जो निर्णय घेण्यात आला होता त्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे, त्यामुळे ते 1 जून पासून जे दर वाढणार होते ते दर आता वाढणार नाहीये। आहे त्या दरांमध्येच प्रवाशांना जे खाद्यपदार्थ रेल्वे स्थानकावर मिळत होतं ते त्याच या किमतीमध्ये मिळताना पाहायला मिळणार आहे। आपण जर पाहिलं तर मायनर स्टॅटिक जे कॅटरिंग आहे युनिट्स, त्यामध्ये विक्री होणारे जे हे पदार्थ आहेत त्यांच्या दरवाढीचा हा निर्णय घेण्यात आला होता, मात्र सध्याच्या घडीला तो तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर एकंदरीत जे दर होते ते असे होते की रगडा पाव असेल तो 20 रुपयाला मिळत होता, त्याचे 25 रुपये दर झाले होते। त्यानंतर जी सुकी भेळ असेल ती 20 रुपयाला होती, ती 25 रुपये करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर इतर जे पदार्थ आहेत त्यांचे दर सुद्धा वाढवण्यात आले होते। काही रुपयांनी हे दर वाढवण्यात आले होते, मात्र आता सध्या आपण जर पाहिलं तर हे दर आहे त्या स्थितीत ठेवण्यात आले। या आधी सुद्धा आपण जर पाहिलं तर काही महिन्यांआधी पश्चिम रेल्वेने सुद्धा अशाच प्रकारची दरवाढ केली होती, त्यामुळे पश्चिम रेल्वेमध्ये यंदा कोणतीही दरवाढ नवीन लागू करण्यात आली नाही। मध्य रेल्वेने सुद्धा या आधी दरवाढ केली होती, मात्र सध्याच्या घडीला आता जी नवीन नियमावली लागू केली होती त्याला स्थगिती सध्या तरी दिलासा मिळालेला आहे। आपल्या सगळ्या सर्वसामान्य आपले प्रवासी असतील, नोकरदार, पांढरपेशे, चाकरमानी आणि श्रमिक असतील, यांच्यासाठी रेल्वे स्टेशनवरची ही दुकानं फार गरजेची असतात। पटकन वडापाव घेतला आणि ट्रेन गाठली आणि त्यांना दिलासा मिळतोय, नाहीतर सगळंच महाग होत चाललंय। धन्यवाद धनंजय दिलेल्या माहितीबद्दल।